जसं मी कायमच म्हणत आले, भारतीय जनता पार्टीच्या मागे बायका, महिला, लहान मुलं, तरुण वर्ग, वृद्ध यांचा भरघोस प्रतिसाद आहे, जो आज रॅलीच्या निमित्ताने हे 50%च आहे, पिक्चर अभी बाकी आहे, हे जर तुम्हाला दिसतेच आहे, विजय 100% भारतीय जनता पार्टीचाच आहे। समोर दृष्टीने काय सांगाल की समोर विरोधकाचे दोन पक्ष आहेत, कोणी जरी असेल तर काम केलेलं असेल तर भीती असायची काही कारण नाही। विकास कामं 100% केलेली आहेत, महिला सक्षमीकरणचा सगळे प्रयत्न केलेलेच आहेत, कामं केलेलीच आहेत, त्याच्यामुळे मला वाटत नाही घाबरायचं काही कारण आहे। विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेचा मुद्दा गाजतोय, काय सांगायचं? लाडकी बहीण योजना जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही। लाडकी बहीण योजना ही भारतीय जनता पार्टीचेच आहे, कोणी किती जरी म्हणालं तरीही सगळीकडे कमळच फुलणार आहे। आणि भारतीय जनता पार्टीने जे काही योजना दिलेल्या आहेत, घरकुल योजना असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, हे सगळं नक्की भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। मतदारांना कसं आवाहन करा? मतदारांना मी नक्की सांगेन की विचारपूर्वक मतदान करा, थापांना बळी पडू नका, चुकीच्या गोष्टी ज्या पसरल्या जात आहेत त्याच्यावर बळी पडू नका, आणि नक्की एक लक्षात ठेवा, विकास करायचा आहे, गावचा विकास करणाराच माणूस पाहिजे, स्वतःचा विकास करणारा नको। त्याच्यामुळे जो माणूस विकास कामं करेल, जो निम्म्या रात्री वेळ आल्यानंतर गावासाठी संकटकाळीत उभं राहील आणि जो महिलांसाठी उभं राहील, त्याला नक्की भरघोस मतांनी विजयी करा आणि तुमचा आशीर्वाद मतांच्या रूपात नक्की द्या। महिलांसाठी काही शासकीय योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेल। तसेच बचत गटापासून काही रोजगार मिळवता येईल का याचाही काही प्रयत्न करेल मी। तसेच त्यांना घरबसल्या काही रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करेल। आपल्याला माहित आहे, येत्या 20 डिसेंबर 2025 रोजी देवळाली प्रवरा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण दिवसभरामध्ये प्रचार रॅली घेऊन आज या ठिकाणी समर्थनगर या ठिकाणी कॉर्नर सभा आयोजित केली होती। या कॉर्नर सभेच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्षांच्या सौभाग्यवती प्रीतीवहिनी होत्या। त्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजची या ठिकाणी प्रचार सभा झाली, कॉर्नर सभा झाली। या सभेला प्रीतीवहिनी येणार या उद्देशाने म्हणा किंवा प्रीतीवहिनींची सभा आहे म्हणून आज या ठिकाणी महिलांची जास्तीत जास्त संख्या होती, त्यांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि आजची सभा अतिशय चांगल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडली। यामध्ये ज्येष्ठ नागरिक देखील होते आणि बंधू देखील होते आणि युवक वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित होता। या ठिकाणी मार्गदर्शन करताना प्रीतीवहिनी यांनी अतिशय सुंदररित्या माईक न वापरता देखील त्यांनी मोठ्या आवाजामध्ये सर्व महिलांना अतिशय सुंदर असं या ठिकाणी मार्गदर्शन केलं। मतदानाविषयी आणि निवडणुकीविषयी या ठिकाणी महत्त्व पटवून दिलं आणि निश्चित रूपानं या सर्व माता भगिनी आणि माझे सर्व बंधू आणि युवक मला या ठिकाणी जाणवतंय की भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित दादा असतील, त्याचप्रमाणे मी स्वतः या प्रभाग क्रमांक 7 चा उमेदवार असतील आणि माझ्या सहकारी अर्चनाताई भोंगळ असतील, या देखील या ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार आहे। या सर्वांसह आम्ही या प्रभाग क्रमांक 7 चे आम्ही सर्व उमेदवार आणि त्याचप्रमाणे देवळाली प्रवरा नगर परिषदेतील 1 ते 10 प्रभागातील सर्वचे सर्व नगराध्यक्षांसह सर्व उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून देतील असा मला विश्वास वाटतो। धन्यवाद। प्रामुख्याने या प्रभागामध्ये 2 प्रसाद नगर आहेत। यामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामधील जे प्रसाद नगर आहे, त्या प्रसाद नगर मधील घरकुलांच्या समस्या असतील, कारखान्याची जागा आणि त्यांच्या घरकुले, त्याचप्रमाणे शासकीय जागा वरच्या प्रसाद नगर मध्ये, त्याचप्रमाणे शिंगी प्लॉट, या परिसरामध्ये घरकुल योजना आणि त्यांना हक्काचं घर कसं देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार। त्याचबरोबर या संपूर्ण प्रभागामध्ये रस्त्यांचे काम असतील, सांडपाण्याचा प्रश्न असेल, भुयारी गटार असतील, त्याचप्रमाणे रस्ते असतील, काँक्रिटीकरण असेल, डांबरीकरण असेल, पथदिवे, स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल, ह्या सर्व हा समर्थ नगर परिसर असेल, सरस्वती कॉलनी असेल, योगेश्वर कॉलनी असेल, त्याचप्रमाणे वाणी तांबे वस्ती असेल, पलीकडे साईराम नगर असेल, या सर्व भागामध्ये
जो प्रलंबित प्रश्न आहे रस्त्यांचे प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत आणि पथदिवे प्रत्येक रस्त्याला देणार आहोत. हा प्रामुख्याने या प्रभागातले प्रश्न आहेत आणि या व्यतिरिक्त जे प्रश्न असतील ते आमच्या माध्यमातून सोडवले जाणार. आपल्या पंचवार्षिकमध्ये म्हणजेच 2016 ते 2021 मध्ये घरकुलाविषयी जो प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल याविषयी मी अतिशय मला नगराध्यक्षांनी घरकुलांची संपूर्णपणे जबाबदारी माझ्यावरती दिलेली होती. देवळी प्रवरा शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ही अतिशय प्रभावशाली मी देवळी प्रवरा शहरामध्ये राबवली. त्यामध्ये सत्यजित दादांचं मार्गदर्शन असेल, आदरणीय चंद्रशेखर पाटील कदम यांच्या काही मंत्रालयातल्या शब्दावरती आपल्याला जास्तीत जास्त घरं मिळालेली आहेत. तशाच प्रकारे आपल्या ह्या जागांचे प्रश्न सोडून आपण या परिसरामध्ये कारखाना मालकीची जागा असेल, त्याच्यानंतर शासकीय जागा असतील आणि शिंगी प्लॉटचा प्रश्न असेल, या ठिकाणचे तिन्ही प्रश्न मार्गी लावून तिथं स्वतःचं हक्काचं घर कसं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आणि ते घरकुल आम्ही त्या ठिकाणी देणार.